महाराष्ट्रात महायुतीचं पानिपत झालं। राज्यातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं लक्ष्य असताना केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं। सर्वात मोठा फटका भाजपला बसला। 28 जागा लढवून त्यांना फक्त 9 जागा जिंकता आल्या। भाजप आणि महायुतीच्या या पराभवाची जबाबदारी अर्थात देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली। शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहे ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल। आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे। खरं तर फडणवीसांनी संघटनेत काम करण्याची इच्छा ही जुनीच। शिंदेंना मुख्यमंत्री केल्यावर फडणवीसांनी ती बोलून दाखवली होती, पण पक्षाचा आदेश म्हणून त्यांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं। सत्ता राबवताना अजित पवारांच्या नेतृत्वात सत्तेला तिसरं चाक जोडलं गेलं। महायुती सरकारच्या केंद्रस्थानी मात्र देवेंद्र फडणवीस। लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीसोबत जोडण्यात फडणवीसांची निर्णायक भूमिका राहील। महादेव जानकरांसारखा जुना भिडूही फडणवीसांनी नीट सांभाळला। लोकसभेच्या मैदानात फडणवीसांनी जातीनं लक्ष घालत टाईट फिल्डिंग लावली, पण मैदानाचा अंदाज चुकला आणि कागदावरच्या या बलाढ्य संघाचा दारुण पराभव झाला। महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या। सर्वात जास्त स्ट्राईक रेट राखत मॅन ऑफ द मॅच शरद पवार झाले। लोकसभेचा सामना गमावल्यानंतर फडणवीसांना नव्या डावाची तयारी करायची। विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम राहिले तर गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू झाली। सुरुवातीला एकनाथ शिंदे, अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांची मनधरणी केली, पण उपयोग झाला नाही। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली, संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र ही मागणी अमित शहांनी फेटाळली। सत्तेत राहून संघटनेसाठी काम करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती आहे। राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता जनादेश यात्रा काढण्याचा देवेंद्र फडणवीसांचा मानस आहे। महाराष्ट्रात पराभव झाला तरी देशात एनडीएची सत्ता आहे। विधानसभा तोंडावर आहे। पराभवातून सावरत फडणवीस विधानसभेसाठी काय प्लॅन आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार।